उमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पनङ्गभूषणमृगधरं वन्दे पशूनां पतिं कि वन्दे सूर्यशशाङ्कवर्हिनयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवशङ्करं कि वन्दे सर्वजगतविहारमतुलं वन्दे दखध्वंसिनं वन्दे देवशिखामणिं शशिनिभं वन्दे हरेरवल्लभं कि वन्दे नागभुजङ्गभूषणधरं वन्दे शिवचिन्मयं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवशङ्करं कैलासराणा शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाथा मुकुटीजळाळि कि कारुण्य सिंधु भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते अतुलित बलधाम हेम शैलाभदेहं दनुजवनकृशाणुं ज्ञानिनामाग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रियभक्तं वातजातं नमामि पवनतनय संकटहरण मंगलमूर्तिरूप रामलखन सीता सहित हृदय बसहु सुरभु सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन। आज कथा का प्रथम दिवस है, सब देर से ही होता है। खैर कम समय ही कथा होगी। कथा में प्रवेश करने से पूर्व वाणी से भगवान भोलेनाथ का आश्रय लेते हुए और दोनों हाथों से ताली सेवा देते हुए इस भजन से कथा में प्रवेश करते हैं। आपको आए ऐसा भजन है, आप सभी भक्त गाइए। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि हरि बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय म्हणा सर्वजण टाळी वाजवून नमः शिवाय हरि हरि बोले नमः शिवाय हरि बोल जय हो। गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर बोले नमः शिवाय शिव कृष्णेश्वराय शिव कृष्णेश्वराय
कृष्णेश्वराय हर हर भोले नमः शिवाय। कृष्णेश्वराय शिव कृष्णेश्वराय हर हर बोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि हरि बोले नमः शिवाय। रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर भोले नमः शिवाय। रामेश्वराय ओम रामेश्वराय हर हर बोले नमः शिवाय। त्र्यंबकेश्वराय शिव त्र्यंबकेश्वराय हर हर भोले नमः शिवाय। त्र्यंबकेश्वराय शिव त्र्यंबकेश्वराय हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। आ आ आ आ नमः कुंज बिहारिणे स्वामी श्री हरिदासाय गुरुनाम गुरवे नमः। श्री राधा मेरी स्वामिनी और मैं राधे जू को दास जन्म जन्म मोहे दीजियो
श्री चरणन को वास, श्री वृंदावन को वास। भक्त भक्ति भगवंत गुरु, चतुर नाम वपु एक, इनके पद वंदन किए, नाशत विघ्न अनेक। कि जय जय श्री राधारमण, जय जय श्री नवल किशोर, जय गोपिका चित चोर प्रभु, जय जय माखन चोर। सभी भक्तगण जरा दोनों हाथ उठा करके भगवान की जय जयकार करें। पार्वते पतये हर 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 महादेव की जय। द्वादश ज्योतिर्लिंग भगवान की जय। शिव महापुराण भगवान की जय। बजरंग बली की जय। रोडगाई माता की जय। पिसा देवी माता की जय। अपने अपने माता पिता की जय। सद्गुरुदेव भगवान की जय। आज के आनंद की जय हो। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम। पुंडलीक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांति परब्रह्म एकनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री राधे। परम मंगलमयी परात्पर अखिलेश्वर भक्तवांछा कल्पतरु कारण करुणा वरुणालय तडिद्विक विडिंदक पीतांबरधारी ललित ललाम लॉम्बली परिप्लावित आशुतोष भगवान शिव शंकर की अहेतु की अनुकंपा से महती कृपा से ऐसी ये सुरस अविड पवित्र मीठी अद्भुत अनंत अविनाशी अनुपमेय अपरिहार्य अलौकिक भगवान शंकर की प्रति वांग्मय मूर्ति शिव का बोलता हुआ रूप। ये जो ग्रंथ है ये भगवान का बोलता हुआ रूप होते हैं, क्योंकि भगवान को तो साक्षात नहीं पाया जा सकता। क्योंकि भगवान को यदि पाना है तो जीवन में बड़ा तप होना चाहिए। तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे मातृ पितृ भ्रात्र सगोत्र अपार चतुर्भुज नर होनी ठेले ज्ञानगूढ़ गम्य ज्ञानदेवा लादले निवृत्तीने दिदले माझा हाथी। बहुत तप चाहिए, बड़ी साधना चाहिए, बड़ा प्रेम चाहिए भगवान पर, बड़ा समय निकालना चाहिए। ऐसे 2-4 मिनट से भक्ति करके नहीं होने वाला। घंटों घंटों जणी दृष्टी लागो तुझा सगुणपणा जेने माझ्या मना बोध केला। आनंद जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा। योगियांच्या ध्यानी ध्याताना तुडसी तो आमापासी मागे पुढे नामा म्हणे जीवे करी निंबुलोन विटे सहित चरण ओवाळीन। पान नंबर 5 अभंग नंबर 7 अभंग नंबर 7 पान नंबर 5 वारकरी भजनी मालिका नंबर 2 बंकट स्वामीची भजनी मालिका। तो ये तप के स्वरूप इस कथा का आयोजन निमित्त मात्र यजमान परिवार समस्त गांवकरी मंडली। आज कथा का प्रथम दिवस है। नियोजित समय में कथा के क्रम में प्रवेश करके कथा को पूर्णता की ओर ले जाने की कोशिश करें। उससे पूर्व कथा में उपस्थित सभी वेदाध्ययन तत्पर लोग, ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ, ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध, गुणीजनी टाळकरी माळकरी वारकरी, नानाविध अन्य सांप्रदायिक मंडळी, दृश्य अदृश्य शक्ती, प्रकट अप्रकट चेतना, बाल गोपाल भक्ती शक्ती स्वरूपा माता बहने, भगवत चरण कमलानुरागी, राजशक्ती शिवशक्ती पितृशक्ती धर्मशक्ती परमार्थ गावातील सगळे वारकरी मंडळी, आमच्या माता माऊल्या, आमचे यूट्यूबवाले दिनेश भैया आणि आपण सगळे टाळकरी मंडळी। मी एखाद्याचं नाव खाली घेत नाही, एखाद्याचं राहिलं दुसऱ्याचं राहून जाईल। तुम्ही सर्व माझे आहात, मी तुमचा आहे। मागच्या वेळेस आपण श्रीमद भागवत कथा श्रवण केली, यावेळेस शिव महापुराण कथा। मध्यंतरी कोण गावातले 2-4 माऊल्या असतील मला माहिती नाही। आवाज येतोय ना माझा चांगला? पाठीमागे बाबा तुम्हाला येतोय आवाज? तिकडे बसलेली खुर्चीवर येतोय का? ठीक आहे। मागे मला वाटतं 30 मार्चला गावातल्या 2-4 माता माऊल्यांनी फोन केला। फोन आमच्या आईने उचलला। माझी व्यस्तता जास्ती असल्यामुळे मी फोन सध्या उचलू शकत नाही। आई किंवा आमचे दिनेश भैया फोन उचलतात। मग गावातले लोक म्हटले बुवा देवी भागवत, म्हटलं शिव महापुराण कथा ठेवलेली ना, देवी भागवत कसं काय होईल? तुम्हाला देवी भागवत कथा ऐकायची असेल तर ती पुढच्या वर्षी ऐकावी लागेल। हमारा ऐसा ही है, हर साल आएंगे अलग अलग सुनाएंगे आपको। कारण शिव ठेवलेली शिव महापुराण कथा आहे।
शिवमहापुराण ठेवलेली आहे. जरी तुमच्या गावामध्ये रोडगाई आहे आणि आमच्या गावामध्ये पिसादेवी आहे, याच्यामध्ये काही भाव त्याचे प्रकट होतील नाही असं नाही, पण ही शिवमहापुराण कथा आहे. या शिवमहापुराण कथेमध्ये मी जेवढं शिकलोय वृंदावन आणि हरिद्वार आणि महाराष्ट्रामध्ये आळंदीला गुरुवर्य साखरे महाराजांकडे गुरुमुखातून श्रवण करून मला जेवढं सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पण कथा एक कथा आणि कथा दोन्ही कथा, कथेशिवाय काही नाही. कारण की कथेमध्ये नाव आहे शिवमहापुराणाचं आणि कथा सोडून जर का कथा सांगितलीच नाही आणि दुसरंच सांगत बसलं तर कथा राहतच नाही. कथा मर जाती है, कथा का पोस्टमार्टम हो जाता है. कथा क्या है? कथा पाप नासी, कथा ताप नासी, कथा याची बरी विठोबाची. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. पापाचं क्षालन करणारी कथा आहे, तिन्ही तापाची निवृत्ती करणारी कथा आहे. आधी भौतिक, आध्यात्मिक आणि अधिदैविक. कथा ताप नासी, कथा याची बरी विठोबाची. आणि म्हणून शंकराची कथा ऐकतोय आपण, तर शंकराच्या या शिवमहापुराणामध्ये भगवान शंकराचं प्राकट्य कसं झालं. भगवान शंकर हे महापुरुष आहे, आदि पुरुष आहे, अनादि आहे, अंत नाही त्यांचा आणि आदिही नाही. सगळ्यात प्राचीन पुरुष भगवान शंकर आहेत. पूर्ण ब्रह्म आहे, एकाक्षर ब्रह्म आहे, पूर्ण प्रणव आहे, पूर्ण स्वरूप आहे, पूर्ण परब्रह्म आहे. असे असणारे भगवान शंकर, ज्यांना 5 मुख आहेत. किती? 5 मुख आहेत, 15 डोळे आहेत. असे पूर्ण ब्रह्म भगवान शंकर पिंड का बनले? किसी भी भोलेनाथ के मंदिर में चले जाओ, शिव की मूर्ति नहीं दिखेगी. क्या दिखेगा? शिवलिंग दिखेगा. एक तो काले पत्थर का होगा, संगम रबर का होगा, पाषाण का होगा, पितल का होगा, पंचधातु का होगा. मंदिर चाहे करोड़ों का क्यों भी न हो मेरे भाई, चाहे लाखों करोड़ों का मंदिर हो, लेकिन शिव की मूर्ति का दर्शन नहीं होगा मंदिर में, शिवलिंग का दर्शन होगा. ऐसे क्यों? कारण शंकरही दिसायला सुंदर आहेत. शुभ्र कापरासारखा पांढरा रंग आहे शंकराचा. कर्पूर गौरम करुणावतारम, ये जो आरती के पहले बाद में गाया जाता है ना, शुभ्र कापरासारखा पांढरा रंग आहे शंकराचा. सगळ्या देवांमध्ये दिसायला सुंदर शंकर आहे म्हटले. तुकाराम महाराजांचं जसं आमच्या पांडुरंगाला म्हटलंय, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. अभंगाचा नंबर 16, गाथ्यामध्ये अभंगाचा नंबर 16. भगवान विष्णूपेक्षाही दिव्य सौंदर्य आहे शंकराचं. पांढरा रंग आहे कापरासारखा, पूर्ण पांढरा. मग एवढे सुंदर शंकर असताना पिंड का बनले, लिंग का बनले? कोणत्याही महादेवाच्या मंदिरात जा, कोणी सांगू शकेल का महादेवाच्या या पिंडीवर, लिंगावर महादेवाची जी पिंड आहे, नेमकं त्या महादेवाच्या पिंडीला महादेवाचे डोळे कुठे आहेत, नाक कुठे आहेत? नाही, माहिती नाही. बस आपल्याला पूजा करायची म्हणून आपण करतोय. तुमचं नाही सांगत आहे मी, कथेतलं सांगतोय. मग शंकराची कथा. म्हणून भगवान शंकर हे महापुरुष आहे, पूर्ण ब्रह्म आहे. शंकर हे पूर्ण ब्रह्म असतानाही शिवलिंग का बनले, पिंड का बनले? मराठीत पिंड, हिंदीमध्ये शिवलिंग. पिंड का बनले? आणि पिंड बनले तर बनले, पण केव्हा बनले, कशा करता आले? भारतामध्ये नेमकं सगळ्यात अगोदर पिंडाचं प्राकट्य कुठे झालं? शंकर कुठे, म्हणजे कुठे प्रकट झालं पिंडाचा अवतार? आणि मग सगळ्या मंदिरात पिंडांचीच पूजा का केल्या जाते? तुळशीतही पिंडच का ठेवल्या जाते? देवघरातही पिंडच का ठेवल्या जाते? महादेवाच्या मंदिरातही पिंडच का ठेवल्या जाते? का महादेवाला सकाळी 6 ते 9 आंघोळ घातली पाहिजे, दिवसभर 1 लोटा जल नाही घातला पाहिजे, असं शिवमहापुराणात लिहिलं. महादेवाला भस्म लावताना सकाळी 6 ते 12 केशरी भस्म लावायला सांगितलंय, पांढऱ्या रंगात केशरी. दुपारी 12 ते 6 भस्म लावताना पिवळं, आणि रात्री जे आहे म्हटले रात्री पांढरं. असं का बो? आणि इतकं डेंजर? हो, विधी म्हणजे विधी आहे. तुम्ही वारकरी आहात ना, मान्य आहे. पंढरीसी नाही कोणा अभिमान, पाया पडे जन एकमेका. वारकरी म्हणजे काय? वारकरी म्हणजे कीर्तनाच्या गादीवर उभा असलेला, कीर्तन करणारा मुलगा जरी असला आणि बाप टाळकरी जरी असला, तर टाळकऱ्यानं मुलाला नाही, नारदाच्या गादीला नमस्कार करायचा. पंढरीसी नाही कोणा अभिमान, पाया पडे जन एकमेका. तद्वत नियम म्हणजे नियम आहे. तसं वारकरी म्हटल्यानं नुसतं वारकरी होणार नाही. वारकरी आहात ना? हो. मग
काकड्याचे तंतोतंत 65 अभंग म्हटले पाहिजे, ज्ञानोबांचा हरिपाठ म्हटला पाहिजे, एकनाथ महाराजांचा हरिपाठ म्हटला पाहिजे. दुर्दैव असं आहे की 90% कीर्तनकाराला आणि कथाकाराला हरिपाठच नाही आहे आणि ते सोशल मीडियावर व्हिडिओ भलते व्हायरल झाले. म्हणून घ्या म्हणले, ज्यांना कीर्तनाला बोलवतात ना बाळू महाराज, त्यांच्याकडनं हरिपाठ म्हणून घ्या, बरेच पळून जातील घरी. नाही असे व्हिडिओ व्हायरल झाले रामभाऊ महाराज राऊतांचे. हां, हे म्हटलं पाहिजे. उठा उठा साधू संत साधा आपुले हित, गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. उठोनिया बेगेसी सला जाऊ रावळासी, जळती पातकाच्या राशी काकड आरती देखलिया. उठोनिया पहाटे विठ्ठल पहा उभा विठे, चरणतायाचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका. जागे करा रुक्मिणी बरा, देवा आहे निद सोगा सुरा, वेगे निंबलो न करा, द्रष्ट होईल तयासी. पुढे वाजंत्री वाजती, ढोल धमामे गजती, होते काकड आरती पांडुरंग रायाची. सिंहनाद शंख भेरी, गजर होतो महाद्वारी. पान नंबर 7, अभंग नंबर 3, वारकरी भजनी मालिका नंबर 3, बंकट स्वामीची भजनी मालिका, काकड्याचं प्रकरण, 12 अभंग. उठा उठा प्रभात झाली, चिंताश्री विठ्ठल माऊली, दिनजनांची सावली, येई धावणी स्मरताची. पंढरपूरचे भीमातटी, सुंदर मनोहर गोमटी, दोन्ही कर ठेवून या कटी. भेटीसाठी निष्ठ तसे, किरीट कुंडले मंडित, श्रीमुख्याती सुंदर शोभत, गळा वैजंती डुल्लत, हार मिरवत तुळशीचा, सुरेख मूर्ती सगुण सावळी, कंठी कौस्तुभ एकावळी, केशर उटी परिमळ आगळी, बुक्का भाळी विलत सते. पीत पितांबर कसला कटी, अक्षवीट चरण तळवटी, सकळ सुंदर सुखाची पेटी, हृदय संपुष्टी आठवते. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का, तैसीच प्रीती करा भोळ्या भाविका. नामा पद पंकज पादुका, श्री मस्तकी वंदत असे. पान नंबर 6, अभंग नंबर 1, वारकरी भजनी मालिका नंबर 3, बंकट स्वामीची भजनी मालिका, काकड्याचं प्रकरण. उठा जागे भारे, आता स्मरण पूर्णच म्हणून दाखवतो, पण आता का काकडा नाही, हे म्हणून घ्या म्हणले हो कीर्तनकारांकडून. हे मी कशा करता सांगतोय, हे मी कोणाची निंदा करतोय नाही, अजिबात नाही. मुळातच मनात आणू नका. वारकरी कीर्तनकार कथाकार जहां बैठ जाए वहां से ज्ञान की गंगा बहाना सुरू कर दे. श्वासाश्वासामध्ये साधना असली पाहिजे, तुकोबरायांचा गाथा असला पाहिजे, ज्ञानेश्वरी असली पाहिजे. भावार्थ रामायण एकरादी भागवत शिवमहापुराण कर रहे हो ना भाई, हाँ, तो श्लोक का वाचन होना चाहिए, अनुष्ठान होना चाहिए, संकल्प होना चाहिए, रक्षा सूत्र बंधवाना चाहिए, दिंडी प्रदक्षिणा निकालनी चाहिए. ये होता है शिव महापुराण. ये अनुष्ठानात्मक कथा है. हे काय असं आहे का की उचलली जी पण लावली टळूला, कवा आले आणि कवा गेले माहिती नाही, असं नाही. हे तुम्हाला ऐकता यावं. उन्हाचा खूप मोठा तडका चालू आहे आणि म्हणून रात्रीची कथा, खरोखर रात्रीच्या कथेला एक स्वरूप आहे, स्वरूप पद्धत आहे. आता आपण 13 तारखेपासून कथा ऐकू, तेव्हा आपल्याला अनुभव येणार आहे की 3 दिवस जी कथा ऐकून आपण आनंद घेतला, 13 ते 16 मध्ये, चलो भगवान कृपा करेंगे, कोई दिक्कत नाही, कोई बखेडा नाही. शिव महापुराण 18 पुराण आहेत, 18 उपपुराण आहेत, 6 शास्त्र आहेत, 6 दर्शन आहेत, 4 वेद आहेत, 4 उपवेद आहेत. शब्दाकडे लक्ष द्या. उदाहरणार्थ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सरपंच, उपसरपंच, तसं 18 पुराण, 18 उपपुराण, 6 शास्त्र आहेत. वेदांत शास्त्र 1, व्याकरण शास्त्र 2, न्यायशास्त्र 3, योगशास्त्र 4, पातंजल शास्त्र 5 आणि मीमांसा शास्त्र 6. हे 6 शास्त्र आहेत. 6 शास्त्राबरोबर 6 दर्शन आहेत. तसं 18 पुराण आहेत आणि 18 पुराणाच्या नंतर 18 उपपुराण आहे. तसं आपण हे जे शिवमहापुराण ऐकत आहोत, हे 18 पुराणापैकी एक आहे. मला सांगायचं काय, हे 18 पुराणापैकी एक आहे. बरं, पुराणांचा एक क्रमांक आहे. क्रमांक म्हणजे कोणतं पुराण कधी बनलं. जसं 1 के बाद में 2 आता है और 2 के बाद में 3 आता है. 3 पहले पैदा नहीं हुआ, बात को समझना, शक्यच नाही. 3चा जन्म 1च्या आधी होऊ शकत नाही. होतो का? पहिले 1चा जन्म झाला, पहिले तर शून्याचा जन्म झालाय. पहिले 0, नंतर 1, 2, 3, नंतर 4चा जन्म, नंतर 5चा जन्म. तसं पुराणामध्ये 18 पुराणामध्ये शिव महापुराणाचा 4था नंबर आहे. कितवा? 4था. श्रीमद भागवताचा 18वा नंबर आहे. गरुड पुराणाचा 17वा नंबर आहे. विष्णू पुराणाचा 3रा नंबर आहे. स्कंद पुराण हे 18 पुराणामध्ये सगळ्यात मोठं आहे. स्कंद पुराणाचे 81,000 श्लोक आहेत. किती? 81,000. 2 नंबरचं मोठं पुराण आहे पद्म पुराण, त्याचे 55,000 श्लोक आहेत. 3 नंबरचं मोठं पुराण आहे शिव महापुराण, हे आपण जे ऐकणार आहोत आता, याचे 24,000 श्लोक आहेत.
गरुड पुराण त्याचे 19,000 श्लोक आहेत. विष्णू पुराण त्याचे 23,000 श्लोक आहेत. नारद पुराण त्याचे 25,000 श्लोक आहेत. ब्रह्मवैवर्त पुराण त्याचे 18,000 श्लोक आहेत. म्हणजेच श्लोकात्मक पुराण आहे. आणि श्लोक कशासाठी बनवले? नुसतं आपल्याला ऐकून सोडून द्यायला बनवले की बाबा श्लोक आहे म्हणजे श्लोक सांगा लोकांना व्याख्या सांगा त्याची करून. तसं हे शिवमहापुराण क्रमानं 4थं आहे आणि 4थं असून अतिविस्तारित आहे. भगवान शंकराचं साक्षात स्वरूप आहे. या शिवमहापुराणाचे 24,000 श्लोक आहे. शब्दाकडे नीट लक्ष द्या. या शिवमहापुराणाचे 24,000 श्लोक आहे. 459 अध्याय आहेत आणि 7 संहिता आहेत. 24,000 श्लोक आहेत, 459 अध्याय आहेत आणि 7 संहिता आहेत. जसं श्रीमद भागवत आपण मागच्या वर्षी जे इथे ऐकलं भगवान कृष्णाचं, त्या श्रीमद भागवताचे 18,000 श्लोक आहेत, 335 अध्याय आहेत, 2 खंड आहेत आणि 12 स्कंद आहेत. तसं हे शिवमहापुराण 24,000 श्लोक, 459 अध्याय आणि 7 संहिता. पहिली संहिता विद्येश्वर संहिता 1. दुसरी संहिता रुद्र संहिता. रुद्र संहिता शिवमहापुराणातली सर्वात मोठी संहिता आहे का? या रुद्र संहितेमध्येच सृष्टिखंडाचं वर्णन आहे. संसार कैसे बना. सतीखंडाचं वर्णन आहे की भगवान शंकराची सती ही पहिली पत्नी का झाली, कशी झाली आणि का तिनं वडिलाच्या घरी जाऊन अग्निकुंडामध्ये उडी मारून आपल्या शरीराचं दहन केलं. तीच सती का पार्वती बनून जन्माला आली, का तिनं शंकराची खडतर तपश्चर्या केली. वर्षानुवर्ष 5,000 दिव्य वर्ष शंकराची तपश्चर्या केली. झाडाची वाळलेली पानं खाल्ली, फळं खाल्ली, कंदमुळं खाल्ली, पाणी पिली आणि वारही खाल्लं. तीच सती का पार्वती झाली. म्हणून पार्वती खंड. पार्वती खंडानंतर कुमारखंड म्हणजे ज्यामध्ये भगवान शंकर आणि पार्वतीचा मोठा पुत्र कार्तिक स्वामीचा जन्म झाला आणि त्यांनी तारकासुराचा वध केला आणि दुसरे पुत्र आपले गणपती बाप्पा. आणि 5वा खंड म्हणजे युद्धखंड. हे 5 खंड त्या दुसऱ्या संहितेमध्ये आहे, रुद्र संहितेमध्ये. आणि म्हणून रुद्र संहितेला विशिष्ट महत्व आहे शिवमहापुराणामध्ये. विद्येश्वर संहिता 1, रुद्र संहिता 2, शतरुद्र संहिता 3. शत म्हणजे 100, रुद्र म्हणजे शंकर आणि संहिता म्हणजे श्लोक. ज्या श्लोकांमध्ये रुद्राचं म्हणजे शंकराचं 100 अवताराचं चरित्र आहे. या शतरुद्र संहितेमध्ये भगवान शंकराचे लहान मोठे 100 अवतार आहेत. म्हणून त्याला शतरुद्र संहिता असं म्हटलंय. कोटी ही एक संज्ञा आहे. कोटी रुद्र संहितेमध्ये भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगाच्या कथेचं प्रादुर्भाव, की 12 ज्योतिर्लिंग आपल्याला माहिती आहे, पण का 12 ज्योतिर्लिंग बनून आले भगवान शंकर, कृष्णेश्वरला का आले, त्र्यंबकेश्वरला का आले, काशीला का आले, हे सगळं. त्यानंतर कैलास संहिता 5वी, उमा संहिता 6वी आणि उमा संहितेनंतर वायव्य संहिता उत्तरार्ध आणि पूर्वार्ध अशा या संहिता आहेत. पार्वते पतये हर हर महादेव की जय. महात्म्यामध्ये प्रवेश करत आहोत. कोणत्याही कथेमध्ये प्रवेश करायचा, कारण की हे कलियुग चालू आहे आणि आपण संसारिक जीव आहोत. वासना तुमच्यातही आहे आणि माझ्यातही आहे. चांगली असू शकते किंवा वाईट असू शकते. कारण की वासनेच्या पायी एवढं फिरत आलो म्हणूनच तर इथे बसलो. एक एक फेरा कोटी कोटी वेळा मनुष्य देहा वारा लागे मग. नामदेव महाराजांची गाथा. माणसाला पाल व्हावं लागतं म्हणले नामदेव महाराज. म्हणले किती दिवस? दिवस बघे 1 करोड वर्ष. एक एक फेरा कोटी कोटी वेळा. पाल, किडा, मुंगी, लोखंड करोड करोड वर्ष. 30 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जळचरी भोगाव्या 9 लक्ष. पक्षामध्ये 10 लक्ष, पशुमध्ये 20 लक्ष. नामदेव महाराजांनी त्याची यादी दिली की कोणत्या कोणत्या योनीमध्ये माणूस किती किती जन्म फिरतो. काकड्यामध्येही त्याचं वर्णन सविस्तर आपण. पूर्वजन्मी पाप केले ते हे बहुविस्तारिले, विषय सुख नाशिवंत सेविताती मीर कोंडले. 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले, ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. धर्म जागो सदैवांचा देवा पर उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. मागच्या जन्मामध्ये पाप केल्याशिवाय
आणि पुण्य केल्याशिवाय मनुष्याचा जन्म भेटत नाही. 50-50% बरोबरीच करावी लागते बरं का. गैरसमज असेल तर डोक्यातून काढून टाका. काय की लई पुण्य केले आम्ही आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अभंग म्हणण्याचा भाव वेगळा आहे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले ते माया विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. आहा, काय अभंग आहेत तुकोबारायांचे. प्रत्येक जन्मामध्ये ज्या कोणत्या योनीला गेलो असो म्हटले बरं का, पण त्या योनीमध्ये सात्विक वृत्ती जागृत ठेवून जे काही पुण्य पदरामध्ये पाडून घेतलं असेल त्या पुण्याच्या द्वारे आज आपण इथे बसलो आहोत. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मलाभ जोडला, संपुष्ट हे हृदय पेटी करुण पोटी साठवू, तुका म्हणे होता ठेवा तो या भावे सापडला. 483 अभंगाचा नंबर 483. कैलासवासी बाबूराव देवडीकृत अभंग गाथा. बाबा इथे जन्माला यायची चेष्टा तर आमचे देवता सुद्धा करतात. इहलोकीचा हा देहो देव इच्छिता ते पाहे, तरीच आम्ही जन्मा आलो, दास विठ्ठलाचे झालो, आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणे. 131 अभंगाचा नंबर 131. 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडीकृत अभंग गाथा. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मा आम्हा, नारायण नामे होऊ जीवनमुक्त, सेऊ ब्रह्मरस आवडीने. या कलियुगामध्ये मनुष्याचा जो दुर्लभ देह मिळालाय हा मुक्ती प्राप्त करण्याकरता मिळालाय. म्हणून शिवमहापुराणाच्या संहितात्मक कथेच्या आधी महात्म्याची कथा आहे आणि शिवमहापुराणाच्या महात्म्याचे 7 अध्याय आलेले आहेत. जसं भागवताचं महात्म्य आपण मागच्या वर्षी ऐकलं, तुम्ही खूप वेळेस ऐकलं असेल ना, की धुंदुकारी कसा मिळाला, गगन व्याश्याने त्याला कसं मारिलं आणि मग तो कसा मंडपाच्या बांबूत जाऊन बसला, है की नाही. आता जुन्या हे आता तर लोखंडाचे पोल आले. बांबू असायचे जे गुढी पाडव्याला लावतात ना, ऊस म्हणा हवं तर, ऊसाला पेरे नसतात का, पेरे कांडे, तसं मंडपाला जुन्या काळात असे बांबू लावले जायचे, त्याला पेरे कांडे असायचे, त्याच्यामध्ये बसलं होतं ते कोण. मेल्यावर एकदाही कथा ऐकली नाही, जिवंतपणी त्याने एकदाही कथा ऐकली नाही, मेल्यावर कथा ऐकली आहे. जिवंतपणीच मंडपात नाही आला तर विचार करा मेल्यावर लोकांना येऊ दिलं असतं का. दुसरा एक भाव असा आहे की तो माणूस मरण पावलेला आहे. आता उदाहरणार्थ एखादा माणूस मरण पावला, तुम्हाला माहिती आहे मरण पावलेल्या माणसाचं कोणापासून लपतं का. मेलेला माणूस आज नाही उद्या सगळ्यांना माहित होतं बा, ये नहीं रहे, ये चल बसे, ये भगवान को प्यारे हो गए, गोविंदा है नमोनमा हो गया इसका. हम सब जानते हैं, भली भांति जानते हैं कि ये आदमी मर चुका है. मेलेल्या माणसाला मंडपात पाहिलं, नीट ऐका, मेलेल्या माणसाला मंडपात पाहिलं तर खरं सांगा ना, देवाची शपथ घेऊन थांबल का कोणी इथं मंडपात. मेलेला माणूस आहे, तुम्ही स्मशानभूमीपर्यंत जाऊन आले, हागणी डाग देऊन आले, कवटी फुटूस तर थांबले, तुम्हीच हाताने आस्त्या त्याच्या गोळ्या केल्या, नाशिकला नेऊन टाकल्या, प्रवरा संगमला नेऊन टाकल्या, दावहा वगैरे तुम्हीच केला ना. असा माणूस जर का मंडपात दिसला तुम्ही थांबणार आहे का. नाही थांबणार, बरोबर आहे ना. तसा धुंदुकारी हा मरण पावलेला आहे. जिवंतपणीच त्यांनी कधीच कथा ऐकली नाही, म्हणून मेल्यानंतर त्याला 7 पेरी बांबूमध्ये बसवलं होतं. भागवताच्या महात्म्याचे 6 अध्याय आहेत, तसे शिव महापुराणाचे 7 अध्याय आहेत महात्म्याचे. शिव महापुराणाच्या महात्म्यामध्ये प्रवेश करत आहोत. ओम श्री सांब शिवाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. अतः श्री शिव महापुराणं महात्म्यं प्रथमोऽध्याय. ही कथा प्रत्येक पुराणासारखी सूत महाराजानं 88,000 ऋषीला नैमिषारण्य तीर्थात सांगितलेली आहे आणि दुसऱ्यांदा तीर्थराज प्रयागामध्ये यज्ञ करण्याकरता आलेल्या साधू संतांना सांगितलेली आहे. 88,000 शौनकाधिक ऋषी ज्यांनी श्रीमद भागवताची कथा ऐकली आहे, कोणाकडून, सूत महाराजांकडून. तेच 88,000 ऋषी गृहस्थाश्रमी आहे, परमार्थ प्रेमी आहे, अध्यात्म प्रवीण आहे, अध्यात्म तत्पर आहे, गुणतत्व बोधक आहेत, गुणाचा तत्वाचा बोध करून घेण्याची त्यांची इच्छा आहे. अशा न्यायानते पुराणाचे प्रकांड पंडित सूत महाराज त्यांच्या जवळ आले आणि त्यांच्या चरणामध्ये प्रणति निवेदन करून म्हणाले, अब तक आपसे सभी देवताओं की चर्चा सुन चुके हैं, लेकिन शिव महापुराण सुनना चाहते हैं, शिव तत्व को जानना चाहते हैं, शिव तत्व का ज्ञान हमको दो. शौनकाधिक ऋषींनी 88,000 ऋषींनी सूत महाराजाला नमस्कार केला. तेव्हा सूत महाराज 88,000 शौनकाधिक ऋषींना शिव महापुराणाच्या अंतर्गत महात्म्याची कथा सांगतात. हे सूत महाप्राज्ञ
सर्व सिद्धांत वित प्रभो आख्याही में कथा सरम पुराणानां विशेषतः कि सदाचारस्य सद्भक्तिर्विवेको वर्धते कथम स्विकार निरासस्य सज्जने क्रियते कथम। सज्जनाला सज्जन बनून जर का राहायचं असेल म्हटले, कारण की सज्जन केव्हा दुर्जन होईल सांगता येत नाही। कारण की तुकाराम महाराजांची गाथा पहा, गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत म्हणले 4092 अभंगापैकी जे लोक भक्ती करत नाही त्यांच्याकरता कमी अभंग आहे, आणि जे लोक भक्ती करतात त्यांच्याच करता अभंग जास्ती आहे। का? भक्ती करणारच बिघडू शकतो म्हटले। भक्ती जे करत नाही त्यांच्याकरता कमी अभंग आहे, पण जे भक्ती करतात, भक्ती करत असताना त्या भक्तीमध्ये कुठल्याच प्रकारचा दोष उत्पन्न होऊ नये, लांछन लागू नये, भक्ती बदनाम होऊ नये, असे काही काही अभंग तुम्ही पाहतो गाथ्यामध्ये तुमच्या लक्षात येईल। ज्याची भक्ती थोडी, टाइमपास क्लिअर टू यू नो, ज्याची भक्ती थोडी पूर्ण विषयाची गोडी, तो नरची नवे पाही खर जाणावा तो देही। 3199 अभंगाचा नंबर 3199, 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देववाडीकर अभंगाचा। तुकाराम महाराज म्हणले, माऊली ज्याची भक्ती थोडी, म्हणजे आपलं कसं आहे, केलं तर केलं, नाही तर तेल लावत गेलं। मी ज्ञानेश्वरी वाचीन किती दिवस, म्हणजे महिनाभर। ज्ञानेश्वरी वाचायला बसला तर एक अध्याय सुद्धा माणूस पूर्ण वाचू शकला नाही। का? काहीच्या बाबा 275, काहीच्या 375। अरे बाबा बाबा बाबा, पुन्हा भाषा क्लिष्ट माऊलींची, मवाळ भाषा आहे माऊलींची। ज्ञानोबा राय आहेत ना ते, आहा काय ओव्या आहेत ज्ञानेश्वरीच्या। तयसे साच आणि मवाळ मितले परी रसाळ, शब्द जयसे कल्लोळ अमृताचे। एक एक शब्द विकत घ्यावं असं वाङ्मय आहे ज्ञानोबा रायांचं। क्लिष्ट वाङ्मय आहे, कठीण आहे, समजून घ्यायला अवघड आहे। गुरुमुखातून ऐकल्या ओव्या तेव्हा कुठं अर्थ डोक्यात घुसतो, इतकं सोपं नाही ज्ञानेश्वरी। भावार्थ रामानंही तसंच, एकनाथी भागवतही तसंच, नाथबाबाचे अभंगही तसंच, कूट अभंगही तसेच, भारुडही तसेच। काय भाषा आहे ज्ञानोबा रायांची। निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लागलाय। निश्चय केला म्हणजे केलाच, पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ। मनोरथ जर का केला तर पूर्ण करा, कारण मनोरथ जर का मनोरथ करून अपूर्ण ठेवला तर फार मोठा दोष लागतो। व्रत करविता अर्ध पुण्य लाभे, मोडविता दोघे जाती नरकामध्ये। तुकाराम महाराजांचा अभंग आहे। तुम्ही एखाद्याला माळ घालून दिली ना, माझं बोलणं कळतंय ना, नकाच घालू जे म्हणलं की मला घालायची इच्छा नाही, काही काही लोकांना भलती सवय असते, नाही नाही आणि वाना वार करी आणि वाव माळ करी आणि द्याना सोडून सगळं आता। अरे बाबा पण त्याला नाही घालायची ना। तुम्ही एखाद्याला बळजबरीची माळ घातली, मान्य हरकत नाही, एखाद्याला माळ घातली तर तुम्हाला पुण्य आहे, त्याचं अर्ध पुण्य आहे। कशाचं? तुम्ही एखाद्याला माळकरी केलं, वारकरी केलं, टाळकरी केलं, अर्ध पुण्य आहे। पण माळ जर का काढून अडकून ठेवली आणि नको ते केलं म्हणजे, तर त्यांनी जे पाप केलं ते पाप तुम्हाला अर्ध भोगावं लागणार आहे, असं मी मनानं सांगत नाही आहे। याला तुकाराम महाराजांचा अभंग आहे, तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते, बी केअरफुल, डोंट टेक अ रिस्क इन आवर लाईफ। म्हणून एखाद्याला भक्त बनवताना विचार करा की हा भक्त कायम टिकेल का, का आपण आपल्या माघारी हा भक्ती सोडून देईल का। म्हणून जेवढं होतंय हे तेवढंच करणं फार आवश्यक आहे। मग या कलियुगामध्ये जुन्या काळामध्ये साधना असायची हो। सत्ययुगामध्ये ध्यान केल्या जायचं देवाचं, त्रेतायुगामध्ये यज्ञ केल्या जायचे, द्वापार युगामध्ये पूजन केल्या जायचं, आणि आता काही नाही, आता फक्त नामस्मरण सांगितलं बस, देवाचं नाव काहीच करायचं नाही, बस भगवान शंकराचं नाव घ्यायचं। शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती,
वाचे बदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चेती हो वाचे बदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम तयान बाधी हरि बोल धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष हो धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारी कळिका राचा भेव शिवा भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चेती वाचे बदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध. आपल्याला जे येतं त्याच्यात हात घालायचा म्हटले, कारण की शास्त्रामध्ये सांगितलं ज्या गोष्टीचं ज्ञान नाही, गरुड पुराणात लिहिलंय ज्या गोष्टीचं ज्ञान नाही, ज्ञान नसतानाही त्याच्यामध्ये आपण डोकं घालतोय. काय? ज्या गोष्टीचं ज्ञान नाही, ज्ञान नसतानाही त्याच्यामध्ये आपण डोकं घालतोय, त्याला डोळे असून आंधळ म्हटलंय. बा तुला ज्ञान नाही ना, ज्ञान भी नहीं और तब भी मुंह भी डाल रहे हो, शंकराचार्य ने कहा विस्फोट हो जाएगा. ज्ञान नाही तरी डोकं घालतायत म्हटले, त्याला आंधळ म्हणले. आणि एखाद्यामध्ये ज्ञान खूप आहे, एखाद्यामध्ये ज्ञान खूप आहे पण आचरण शून्य आहे, म्हणजे ज्ञान खूप आहे पण आचरण शून्य आहे, त्याला जनावर म्हणलंय. जनावर काय म्हटलंय? काय काय लोक पाहन तुम्ही बाळू महाराज लई पाठांतर, पण उठतच नाही म्हणले सकाळी 10 वाजेपर्यंत. आणि नामदेव महाराजांनी कशाला हे अभंग लिहिले? अवघे हरजन्मी येऊन आले राऊळा, कशा करता लिहिले हे? का हो तुम्ही निश्चिंतीने निजले ते हरी, भक्तीचे अपोटी बोधकाकडा ज्योती, हे कशा करता लिहिलं? म्हणजे वारकऱ्यानं सकाळी 6च्या नंतर झोपणं दोष सांगितलाय. आपण आधी उठायचं आणि देवाला उठवायला जायचं आहे. संतांच्या एका एका अभंगामध्ये विज्ञान लपलेलं आहे. एखाद्यामध्ये ज्ञान खूप आहे पण ज्ञान खूप असून जर का उठत नसला म्हणले सकाळी 6च्या आधी, सगळं व्यर्थ आहे, सगळं व्यर्थ आहे. मी मनानं नाही सांगत आहे, संतांचे प्रमाण आहेत, त्याला शास्त्रामध्ये सुद्धा प्रमाण आहे. ब्राह्म मुहूर्ते साया निदना पुण्यक्षयकारिणी ताम करोति द्विजो मोहात पाद क्रच्छेन शुद्धती. आचार्येंदू नावाचा ग्रंथ त्याच्यामध्ये आलेला श्लोक आहे. ब्राह्म मुहूर्त म्हणजे सकाळी 4:45 ते 6:45 आधी, म्हणजे सूर्योदयाच्या आधी. जो स्वतःला म्हणतो मी वारकरी आहे, मी पांडुरंगाचा भक्त आहे, मी कीर्तनकार आहे, मी हरिभक्त परायण आहे, मी काकडा सम्राट आहे किंवा वगैरे वगैरे, मैं महादेव का भक्त हूं, तो भूल जाओ. सकाळी 6च्या आधी उठलंच पाहिजे तुम्ही. 6च्या नंतर जर का झोपून राहिले म्हणे सूर्योदय झाल्यानंतर कर्म निष्फल होऊन जातं सगळं. गरुड पुराणामध्ये लिहिलं सकाळी 4 ते 5 मध्ये देवता आंघोळ करतात. देवता आंघोळ सकाळी 4 ते 5 आंघोळ करा, गच्चीवर बसा. सगळे देवता भगवान नारायणाकडे चाललेले असतात पूजा करायला. तुमचं डोकं जर का त्यांना आवडलं तर काय सांगता, डोका हात ठेवून जातील डोक्यावर. गायत्री महाविज्ञान नावाचा ग्रंथ आहे त्याच्यात लिहिलंय.
असं काही 6च्या नंतर जात नाही देवता विष्णूच्या क्षीरसागरावर. अनंतम वासुकिम शेषम पद्मनाभम च कंबलम शंखपालम च धत्राष्ट्रम तक्षकम कालियम तथा एतानि नवनागानि नागानांच महात्म्यनाम सायंकाल पठे नित्यम प्रातकाल विशेषतः तस्य बीज भयम नास्तिम सर्वत्रम विजयी विनयी भवेत. क्षीरसागर निवासी शेषाच्या नागावर झोपलेला जो देव आहे, तुकाराम महाराज म्हणतात त्याच्याशिवाय कोणाला शरण जायचे बघ. तुझं बी न कोणा शरण जाऊ नारायणा ऐसा न देखे मी तुझ्या कोणी तिही त्रिभुवनी पाहिली पुराणे धांडोळलेली दरुषणे तुका म्हणे ठाई जडून ठेलो तुझे पायी. 2362 अभंगाचा नंबर तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये 2362. म्हणवून शरण जावे सर्व भावे देवासी तुहा उतरील पार भवदोस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रकट. 2960 अभंगाचा नंबर. राम म्हणता रामच होईजे पदी बसवण पदवी घ्यायचे ऐसे सुखवचनीय आहे विश्वास अनुभव आहे राम रसाची चवी अनरस रुचती केवी तुका साखुडिया सांगे मज अनुभव आहे. 3643 अभंगाचा नंबर. असे अनेक प्रमाण आहेत. त्या भगवान विष्णूला सगळे देवता नमस्कार करायला चाललेले असतात. सकाळी 5:45 ते 5:45. तुम्ही सकाळी आंघोळ करून जर का गच्चीवर हरिपाठ म्हणत बसले ना आणि तुमचा हरिपाठ जर का स्वर वगैरे आवडला त्यांना आणि तुमचं डोकं आवडलं तर गायत्री महाविज्ञान नावाच्या ग्रंथात लिहिलेले आशीर्वाद देऊन पुढे जातात. देवाची अनुभूतीच तर जीवनात पाहिजे, दुसरं काय पाहिजे. पण हे केव्हा शक्य आहे म्हटले. आणि सकाळी जर का लवकर उठायचं असेल तर एक लॉजिक आहे बाबा त्याला. काय आयुर्वेदामध्ये लिहिलं बाळू महाराज. काय आयुर्वेदामध्ये लिहिलं, जो आदमी, बात की ओर ध्यान देना, जो आदमी रात में 10 बजे के पहले सो जाता है, क्या जो आदमी रात के 10 बजे के पहले सो जाता है और सवेरे 5 बजे के पहले उठ जाता है, किसी भी बीमारी के बाप में हिम्मत नहीं उसके शरीर पर हमला कर सके. आपलं कसं आहे माहिती का, सगळं बेटाईम आहे. आपण रात्री एक तर उशिरा झोपतो, मोबाईल पाहत बसतो. मोबाईलचे ते रॅटिना जे आहे ते डोळ्याचे रॅटिना मॅच झालं की रात्री मोबाईल पाहून पाहून झोपल्यामुळे डोळ्याला आराम भेटत नाही. सकाळी डोळे उघडावं वाटत नाही, उठावंच वाटत नाही. किती निश्चय असला तरी माणूस म्हणतो काही असो बुवा, जे होईन ते पाहून घेऊ आणि काय असेल तर साहेबाला एखादी झापड मारून देऊ. साहेब गेला तेल घेत आणि साहेब गेला चुलीत, पण झोपून राहू. हे मी कशा करता सांगतोय. सकाळी उठा, याला वारकरी प्रमाण आहेत. आपण पहा आपल्या लक्षात येईल खूप प्रमाण आहे. पण मी काही इथं गाथ्याची कथा करायला आलेलो नाही आणि ज्ञानेश्वरीची कथा करायला आलेलो नाही. पण वारकरी संप्रदायात कथा चालू आहे म्हणून प्रमाणाशिवाय वारकरी त्याला मान्य करणार नाही, म्हणून प्रमाण देणं बंधनकारक आहे. पण प्रमाणही जास्ती होता कामा नाही, तर जे सांगायचं ते बाजूला पटलं पाहिजे म्हणून अधूनमधून एखादं प्रमाण. तुम्ही सकाळी उठा, उठल्यानंतर पाणी प्या आणि फिरायला जा. फिरायला गेले शरीर चांगलं राहील आणि शरीर चांगलं राहील तर मन चांगलं राहील. मन आणि बुद्धी ददामी बुद्धी योगंतम यांचं जर का एकरूपता साधता आली तुम्हाला तरच तुम्ही भक्तीमध्ये खरे ठराल. भक्ती करायची तर इच्छा सगळ्यांचीच आहे ना, कोणाची इच्छा नाहीये. बऱ्याच जणाला ज्ञानेश्वरी पाण्याला बसायचं पण ते म्हणते आता कमराचं हाड बाहेर आलं, गुडघ्याची वाटीचा भुगा झालाय, पाठीमध्ये पाणी झालंय, डॉक्टरनं सांगितलं तुम्हाला साखऱ्या झालाय. साखऱ्या म्हणजे बसण्याची इच्छा आहे नाही असं नाही, पण बिमारी महंगाई डायन खाजा बिमाऱ्या स्वतःच्या शरीराला आणणारे आपणच आहे. आणि त्याचं नाव फक्त कंटाळा. शास्त्राचं वचन आहे त्याला. जो माणूस कायम झोपीच्या गोण्या भरतो म्हटले, नीट ऐका, कायम झोपीच्या गोण्या भरतो तर त्याच्या इथे दरिद्रता आपला निवास करते. अलक्ष्मीरा विषत्तेण शयन मलसा नरम. संस्कृत सुभाषित आहे, संस्कृत सुभाषित आहे. सदैव सोते रहने वाले, सदैव सोते रहने वाले आलसी को दरिद्रता अपना निवास स्थान बनाती है. म्हणून माझं हरकत नाही, तुम्ही रात्री 8ला झोपा आणि सकाळी 3ला उठा. काही वेळ प्रसंगी माझं अनुष्ठान चालू होतं, घरचे म्हणले उठू नको, 2-2ला उठावं लागलं मला. अजूनही 3-4ला आम्ही उठतो आणि म्हणून एवढा अभ्यास करू शकतो. हे काही सोपं आहे का. पोहे खाएं, कांदा खाएं, नींबू डाल के तर्री की भाजी खा और फिर तक कैसे होने वाला है, फिर नहीं होने वाला. सवेरे उठ के कुछ करोगे प्यारे तो हासिल होगा, ऐसे थोड़ी होता है. शास्त्रीय संगीताचे गायक तुम्हाला माहिती असेल सकाळी रियाज करतात 5:45 ते 5:46. पाठांतराची वेळ ही सकाळचीच आहे. आणि म्हणून या कलियुगामध्ये फक्त एक मात्र नामस्मरण, काही येत नसेल माऊल्यावर, फक्त नामस्मरण. कीर्तनीय सदा हरी, हरेर्नामेव 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 केवलम. कलियुगामध्ये फक्त हरीचं नाव आहे म्हटले. युक्ताहार न लगे अनिक साधने, अल्प नारायणे दाखविले. कलियुगा माझी करावे कीर्तन,
तेने नारायण देईल भेटी. अभंगाचा नंबर 71. तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडीकृत अभंग गाथा. कलियुगात कीर्तन करा. मग तुम्ही म्हणता कीर्तन करा म्हणजे आता आम्ही जाऊ काय भजन शिकायला, आम्ही माळ घालो का ना, आम्ही तसं नाही. कीर्तन करा म्हणजे कीर्तनकाराचं कीर्तन ऐकणे आणि विठ्ठल विठ्ठल म्हणताना टाळी वाजवणे. अद्वय भजने अखंड स्मरणे वाजवी कर टाळी, एका जनार्दनी मुक्त होय तत्काळी. कीर्तन करा म्हणजे प्रोसेस फार मोठी लंबी आहे. अरे बाबा बाबा बाबा, आणि आळंदीला जा आणि चमन गोटा करा, चप्पी करा, नवरत्न तेल लावा, दूर से ही चमन गोटी चमकती ऐसा चमकना चाहिए नवरत्न तेल लगा करके. हसायची गोष्ट नाही, विनोदाची गोष्ट नाही. वारकरी होणं म्हणजे प्रक्रिया आहे त्याची. 4 वर्ष आळंदीला जा, इंद्राणीची आंघोळ करा, एखादा गुरु पकडा, संस्थेत दाखला घ्या, रूम करून राहा, संस्थेमध्ये 4 वर्ष शिका, शास्त्रीय गायन शिका, पकवास शिका, चप्पी करा, चमन गोटा करा, चपाती केस ठेवायला चालत नाही, आणि मग भिक्षा मागा, आणि मग रियाज करा, आणि मग वापस घराकडे या. याला म्हणतात कीर्तनकार होण्याची प्रक्रिया. ते कीर्तन करायचं अपेक्षित नाही, ते केलं तर फार चांगलं. कीर्तनीय सदाहरी म्हणजे फक्त भगवंताचं भजन, भगवंताच्या नावानं टाळी वाजवायची आहे, बस एवढंच. या कलियुगामध्ये सतचित आनंद स्वरूपानं युक्त आहेत भगवान शंकर. थोडंसं भजन घेऊ, एक 5 मिनिटं आणि एक 10-15 मिनिटं कथा ऐकून अर्ध्या तासाच्या आत तुम्हाला आज मोकळं करतो. जरा उभा राहून देवाला भेटून येऊ. खड़े हो करके दोनों हाथ उठा करके ताली सेवा देते हुए, भाव गंगा में गोते लगाते हुए, वाणी से राधा नाम का, महादेव का, भोलेनाथ का आश्रय लेते हुए. शिव जी तुमसे मिलने का हो सतसंग बहाना है, भोले तुमसे मिलने का सत्संग बहाना है, शिव जी तुमसे मिलने का. खेळा पावल्या, खेळा उगाडी पावल्या. हा ही बहाना है, भोले तुझे मिलने का सत्संग ही बहाना है. पीछे वाले भक्त भी जरा दोनों हाथ उठा करके ताली सेवा देते हुए. क्या जाने तेरा नाता पुराना है, दुनिया वाले क्या जाने नाता पुराना है. दुनिया वाले क्या जाने तेरा रिश्ता पुराना है, दुनिया वाले क्या जाने रिश्ता पुराना है. हाँ शाम तुझे मिलने का, फूल तुझे मिलने का सतसंग बहाना है, फूल तुझे मिलने का सत्संग ही बहाना है. शिव जी तुझे मिलने का सत्संग ही बहाना है.
रामायण में ढूंढा तुझे, शिव कथा में पाया तुझे। रामायण में ढूंढा तुझे, शिव कथा में पाया तुझे। रामायण में ढूंढा तुझे, शिव कथा में पाया। जय हो। हाँ भक्तों के हृदयों में हरि बोल, भक्तों के हृदयों में भोलेनाथ का ठिकाना है। शिव जी तुमसे मिलने का सत्संग ही बहाना है, बोले तुझे मिलने का सत्संग ही बहाना है। श्री राधे। त्र्यंबक में ढूंढा तुझे, केदार में पाया तुझे। त्र्यंबक में ढूंढा तुझे, केदार में पाया है। ओ त्र्यंबक में ढूंढा तुझे, केदार में पाया तुझे। त्र्यंबक में देखा तुझे, केदार में पाया है। जय हो। काशी की गलियों में महादेव, काशी की गलियों में भोलेनाथ का ठिकाना है। भोले तुमसे मिलने का सत्संग बहाना है। शिव जी तुमसे मिलने का सत्संग बहाना है। श्री राधे हरि बोल। हाँ दुनिया वाले क्या जाने, तेरा नाता पुराना है। दुनिया वाले क्या जाने, तेरा रिश्ता पुराना है। शिव जी तुमसे मिलने का सत्संग बहाना है। भोले तुमसे मिलने का सत्संग बहाना है। शिव जी तुमसे मिलने का सत्संग बहाना है। भोले तुमसे मिलने का सत्संग बहाना है। पार्वते पतये हर 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 महादेव की जय। बैठ जाइए। नींद भाग गई ना? ऊपर बैठे बैठे समझ में आ जाता है हमारे। सावध झालो हरीचा आलो जागरण। जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे। पळोनिया गेली झोप होते पाप आडते।
तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची. पान नंबर 1 अभंग नंबर 3. कथा कीर्तन ऐकताना झोप येणे, पारायण करताना झोप येणे, भक्ती करताना झोप येणे, दिवसा झोप येणं म्हणजे याला गुणदोषाचं किंवा पापाचं लक्षण सांगितलं आहे. आणि मग कथा ऐकताना झोप येऊ नये ही आमची जबाबदारी असली पाहिजे. जो वक्ता कथा सांगतोय त्यानं आहे की नाही नृत्य करून घेतलं पाहिजे सगळ्यांकडनं. खटनट यावे शुद्ध होऊन या जावे. नृत्य ज्ञानोबा तुकाराम राधे राधे जे आता हे शिवमहापुराण आहे तर याच्यामध्ये भगवान शंकराच्या भजनावरती पावल्या खेळल्या पाहिजे, फुगड्या खेळल्या पाहिजे. आज पहिला दिवस आहे, हरकत नाही, चला चार्जिंग व्हायला टाईम लागेल. मागच्या वर्षी कथा झाली आहे की नाही, ऊनही जास्ती आहे, उन्हामध्ये परत चार्जिंग केली म्हणजे चार्जरचा विस्फोट होण्याची शक्यता आहे. थोडंसं वातावरण थंड आहे आणि म्हणून पावल्या खेळल्या पाहिजे. शारीरिक फायदा आहे आणि आध्यात्मिक फायदा आहेच, नाही असं नाही. शारीरिक फायदा तर आहेच आहे, परंतु आध्यात्मिक फायदा याच्यामध्ये जरूर आहे. श्रीमद भागवताची कथा आपण मागच्या वर्षी ऐकली. भक्ती आणि तिचे 2 पोरं ज्ञान वैराग्य हे म्हातारे झाले होते, त्यांना स्वतःच्या जागेवर उठण्याचं सामर्थ्य नव्हतं. ही झाली लौकिक भावना. आध्यात्मिक परिभाषेमध्ये स्वतःच्या स्वरूपाला ते विसरले होते. ज्ञान म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय. तर देवर्षी नारदानं हरिद्वाराच्या आनंदवनामध्ये ब्रह्मदेवाचे 4 पुत्र सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार हे दुर्गट अशा ब्रह्मचर्याचं पालन करतात. यांचं वय वाढत नाही, वय कमी होत नाही. 4ही सनत कुमारानं एक वेद आपल्या मुखावर धारण केलाय. त्यांच्या मुखातून कथा ऐकवली नारदानं हरिद्वाराच्या आनंदवनातून भक्ती ज्ञान वैराग्याच्या पोरांना. यत्र भागवती वार्ताः तत्र भक्त्यादिकं व्रजेत कथा शब्दम समाकरण्यम तत्रिकं तरुणायते. कुमार उचू अध्याय नंबर 3 श्रीमद भागवत महात्म्य. हरिद्वारामध्ये सांगितलेली भागवत कथा, वृंदावनामध्ये बसलेली भक्ती आणि तिचे 2 पोरं ज्ञान वैराग्य म्हातारे असतानाही त्यांच्या कर्ण प्रविष्टोयम कर्ण रंध्रेण. प्रविष्टोयम म्हणजे प्रवेश, कर्ण कर्ण म्हणजे कान आणि रंध्र म्हणजे छिद्र. प्रविष्टोयम कर्ण रंध्रेण त्यांच्या कानामध्ये त्या शब्दांना प्रवेश केला. काय चमत्कार. 2 पोरं ज्ञान वैराग्य तरुण झाले, स्वरूपाच्या ज्ञानाची प्रतीती आली. नोहे नोहे माझे 2 पोरं म्हातारे होते आणि तरुण झाले म्हणून भक्ती आपल्या 2 पोराला घेऊन नाचत नाचत मंडपात आली होती. मी प्रमाण दिलंय आता म्हणून पावल्या खेळायच्या. भक्ती सुतो तो तरुणो गृहीत्वा प्रेमेक रूपा सहसा विरासित गोविंद नामानी नाथेती नामानी मुहुर वदंती. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हा जप करत करत त्या पावल्या खेळतच आले होते तिथे. म्हणजे गैरसमज पुन्हा करू नका की म्हातारा असलंय म्हणजे इथं तरुण होत आहे. हा तरुण होत आहे ना, पण तरुण मनानं व्हायला सांगितले. पूज्य गुरुदेव मुरारी बापू कहते हैं कि शरीर तो शरीर का काम करेगा, वो एक दिन असर दिखाएगा. शरीर जरूर बूढ़ा बनेगा, हाँ शरीर बूढ़ा बनेगा, लेकिन मन से बूढ़ा नहीं बनना चाहिए. जिसका मन जवान है ना तो शरीर का बुढ़ापा उसका क्या बिगाड़ लेगा. पण आपणच म्हणायचं मी म्हातारा झालो मला चालणं. बाबा मी इथं कोणाला सांगत नाही, आमचे पूज्य गुरुदेव मोरारी बापू सध्या जगात 1 नंबर है. पूजनीय मोरारी बापू. मोरारी बापू जैसी कथा कौन कर सकता है भैया. वो तो एक कथा में एक बार जो बोलते हैं बाकी दोबारा जिंदगी में बोलते ही नहीं उसको. मानस राम सीताराम चरित अति पावन मधुर सरस अरु अति मन भावन. पुण्य पुण्य कीर्तन हो सुनी सुनाई के प्यास बुझतन बुझाई. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. याच्याकरता तुम्हाला काय दरवर्षी ऐकतात मग रामायण बी वेगळं ऐकावं लागेल. मंगल भवन मंगल हारी द्रवहु सुत सरथ अजीर बिहारी. ही चौपाई आहे. मराठीत अर्थ सांगू याचा. किती वेळेस कथा ऐका म्हणले पुन्हा पुन्हा ऐकावंच वाटतंय. किती वेळेस ऐकलं आणि ऐकवलं पुनी पुनी कीर्तन हो सून. किती महाराज आले आणि आम्हाला ऐकून गेले तरी पण
कथा कीर्तन ऐकायची आमची तहान संपतच नाही. पुणे पुणे कीर्तने हो सुनी सुनाई, यके प्यास बुझतन बुझाई. राम कथा इतनी दिव्य है, हृदय गार्डन गार्डन हो जाएगा. कभी सुनोगे ना. गावत संतत शंभु भवानी, अरुघट संभव मुनि विज्ञानी, व्यास आदि कंबी बरज बखानी. आरती श्री रामायण जी की, कीरति कलित ललित सियपी की. आरती श्री रामायण जी की, कीरति कलित ललित सिया जी की. नुसत्या चौपाया जर का ऐकायच्या असतील म्हटले तर बस ही रामकथा. आता ही शिवमहापुराण चालू आहे, आम्ही सगळ्या कथा करतोय म्हणून कधी कधी त्या देवाच्या ते म्हणजे कोणती गोळी घेतलेली असली तर माणसाच्या लक्षात राहतं की तेव्हा काय दुखलं होतं, मी कोणती गोळी. आता हे सगळ्या टॅबलेट्स आहेत ना जीवनामध्ये, प्रत्येक कथेतून काही ना काही नवीन भाव सापडतो. तर शिवमहापुराणाचं महात्म्य 88,000 शिवनाकदी ऋषींना सूत महाराज नैमिषारण्य तीर्थात सांगतायत. आता तुम्हाला सगळ्या कथा याच्यात अशाच भेटणार आहे की एक दुष्ट होता ना उद्धरून गेला कथा ऐकून. मग पुन्हा असा गैरसमज होईल का की दुष्टांनाच कथा ऐकायची चांगल्याने ऐकायची का. नाही, आपण चांगले याच्याकरता झालो की आपण जास्ती ऐकायचं. आणि जास्ती ऐकून जसं उदाहरणार्थ बँकेमध्ये तुम्ही फक्त 100 रुपये ठेवा, काढू नका 1 वर्षभर, 1% का होईना व्याज वाढून भेटतं. म्हणजे 100 रुपयाला 1 रुपये का होईना भेटणार आहे. तसं जितकं पुण्य कराल असं म्हणायचं नाही. नाही तर काही काही जुन्या आमच्या माऊल्या भलत्या नादर राहतात. एका माऊलीनं मला असं केलं, एका खेड्यात गेलो आणि माय बाया 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 लय नादर सांगितले. ओ बाबा तुम्ही पण 21 वर्ष झाले महाराज, 21 वर्ष. म्हणलं मग मी काय करू आजी, आम्ही भागवत ऐकून राहिलो जणू. म्हणलं मग दुसरं काही सांगा ना बदलून. हा म्हणलं ठीक आहे भाऊ, आजी हुशार आहे, बरोबर आहे. बाकीचे कोणी म्हणत नव्हते. 21 वर्षापासून भागवत चालू होतं. आजीनं कमीत कमी तेवढी हिंमत केली, चेष्टा केली की दुसरं काहीतरी सांगा. एक दिवस खाल्लेली भाजी वारंवार तीच भाजी, त्याच हाताची चव आपल्याला आवडत नाही, बरोबर. तसं कथा देवाची आहे. सेवितो हा रस वाटितो अनेका घ्यारे होऊ नका, रान भरी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूर दाता. 201 अभंगाचा नंबर 201 गाथ्यामध्ये बाबूराव देवडीकर अभंग गाथा. रसो वैसह इस रस को पियो, निगम कल्प तरोर गलितम फलम शुक मुखादम व्रत द्रव्य संयुतम, पीबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भूय भावुका. अध्याय नंबर 6 श्लोक नंबर 80, 81, 82, 83 श्रीमद भागवत महात्म्य. शुक वाच पीबत भागवतम रसमालयम. या रसाला प्या म्हटले. नळी फुंकली सोनारी इकडून तिकडून जारे वारे नाही. एका कानानं ऐकायचं आज आपण आणि उद्या गेल्यावर सोडून द्यायचं, तसं नाही. ऐकतानाच मजा नाही घ्यायची. मला लोक म्हणले महाराज कशाला काळी 3 मध्ये करता कथा करता, अवघड आहे. मग लोकाला काय, लोक ऐकतील आणि कपडे झटकून जातील घरी. म्हणलं तसं नाही. जे लोक ऐकतील एका कानानं दुसऱ्या कानानं सोडून देतील, किंवा उद्या दुसऱ्या कानानं ऐकतील आणि पहिल्या कानानं सोडून देतील, त्यांच्या करता व्यर्थ आहे. पण जे लोक याला नुसतं ऐकणार नाही, याला पितील म्हटले. पीबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भूय भावुका. कौन पिएगा इस रस को. हा रस आनंदाचा, करा घोष हरिनामाचा. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. हा रस आनंदाचा आहे आणि या रसाचा आनंद वारंवार घेण्याकरता बस हरीच्या नामाचा घोष करत राहिलं पाहिजे. चांगले लोक कथा ऐकतात, चांगल्या करता काहीच नाहीये, पण वांगले कथा ऐकून उद्धरून जातात. यारे यारे लहान थोर, यारे भलते नारी नर. तुकाराम महाराजांचा अभंग आहे गाथ्यामध्ये. सगळेच जण या म्हटले, सगळ्यांच्या उद्धाराकरता ही कथा आहे. महात्म्याची एक कथा ऐकू आणि आरतीमध्ये प्रवेश करू. काय महात्म्य आहे शिवमहापुराणाचं, का ऐकावी आम्ही शिवमहापुराण कथा. सूत सूत महाभाग धन्यस्त्वं परमार्थ पितः, अद्भुतेयं कथा दिव्या श्राविता कृपया हिन. अघोग विद्वंस करी मनः शुद्धि विधायिनी, शिव संतोष जननी कथेयं न श्रुताद्भुता. सांगितलं किरात नावाचं एक नगर होऊन गेलं आणि त्या किरात नावाच्या नगरामध्ये एक देवराज नावाचा ब्राह्मण होऊन गेला. आता ब्राह्मण म्हणजे काय,
ब्रह्म जाने सो ब्राह्मण, कृष्णम ब्रह्मम कृष्णस्तु भगवान स्वयं, अथातो ब्रह्म जिज्ञासा अथातो भक्तिं व्याख्यासाम, सा त्वमसि परम प्रेम स्वरूपाः किं तद ब्रह्मम, अहम ब्रह्मास्मि प्रज्ञानाम ब्रह्मम. नारदीय भक्ती सूत्र किंवा वारकरी संप्रदायामध्ये वेदांत व्याकरण शिकवल्या जातं एका कीर्तनकाराला, विद्यार्थ्याला. ते गुरुनं विद्यार्थ्याला शिकवायचे हे महावाक्य. हे महावाक्य गुरुनं शिष्याला शिकवायचे. आळंदी, हरिद्वार, वृंदावन वगैरे. ब्राह्मण आहे तर ब्राह्मणानं ब्रह्म जाणण्याची चेष्टा केली पाहिजे, तरच त्याला ब्राह्मण म्हणले. क्षत्रिय आहे, रक्षा करे सो क्षत्रिय. तुम्ही क्षत्रिय आहे, तुम्हाला रक्षा करता आली पाहिजे, स्वतःचीही, गावाची, देशाची, दुसऱ्याचीही. वैश्य आहे, व्यापार करता आला पाहिजे. दुसरे कोणी आहात तर समाजामध्ये स्वच्छता ठेवता आली पाहिजे. देवराज नावाचा ब्राह्मण. पण काही काही वेळेस काय होतं माहिती का म्हणले, जुन्या काळात सांगितलं जायचं, नाव ठेवलं कमल नायना. बरं का आजी, एका पोरीच नाव ठेवलं होतं कमल नायना, म्हणजे कमळ्याच्या डोळ्यावानी जिचे डोळे. नाव ठेवलं कमल नायना, बाबा मला समोरची भिताड दिसना. नाव ठेवलं लक्ष्मीकांत, नाव ठेवलं लक्ष्मीकांत, आणि घरात खायला भाकर नाही. नावाचेही तसे अर्थ निघाले पाहिजे. देवराज नावाचा ब्राह्मण, ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला, परंतु ब्राह्मण कुळाला अनुरूप असं एकही कर्म त्यानं जीवनात केलं नाही. सगळं व्याभिचार कर्म, निंदनीय कर्म, मदिरापान, वेश्यागमन हे सगळं केलं. नोहे लोकांचे पैसे उसने घेतले, आणि पैसे उसने घेऊन लोकांचे पैसे वापस दिलेले, लोकांचं धन लुबाडलं. साधाल तरी साधणे हीची दोनच साधा. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. साधाल तरी साधणे हीची दोनच साधा, परद्रव्य आणि परनारी यांचा धरी बिटाळ. काय म्हटले? परद्रव्य आणि परनारी. दुसऱ्याचा 1 रुपया जरी असला तर उचलण्याची चेष्टा करू नका, आणि स्वतःचा असेल तर 1 रुपया सुद्धा सोडू नका. हे तुकाराम महाराजांचे वचन आहे. परद्रव्य आणि परनारी यांचा धरी विटाळ. आपली एक पत्नी सोडून जगातल्या सगळ्या आई बहिणी आपल्याला आपल्या मातृतुल्य, आपल्या बहिणतुल्य अशा असल्या पाहिजे. या देवराज नावाच्या ब्राह्मणांना सगळ्यांना फसवलं. नोहेनं व्याभिचार कर्म करता 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 शास्त्रात सांगितलंय, पापानच माणसाला रोग लवकर प्राप्त होतो. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख, दोषानुदर्शनम. पापानं शरीर रोग जर्जर होऊन जातं. या देवराज नावाच्या ब्राह्मणाच्या पापकर्मामुळे शरीरामध्ये रोग लागला, आणि मग रोग झाल्यानंतर घरच्यांचं कशाला विचारतात? जवळ माणसाचं चांगलं आहे तवरच सगळे हे, आणि अण्णा आणि नाना आणि दादा आणि आप्पा, आणि मला बुलेट घेऊन द्या ना. कवर नाना ना आबा दादा जेवर चांगले येतं बर, आणि मला बुलेट घेऊन द्या ना, आणि मला मोबाईल घेऊन द्या ना. मनानं नाही सांगत आहे, धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. माय बाप बहिणी मानिती वचन, जब मोठा चाले धंदा तब बहीण म्हणे दादा. सदा श्रंगार भूषणे कांताल बहु लव माणे. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. 1227 अभंगाचा नंबर 1227. 5 चरण तुकाराम महाराजांची गाथा. पैशावालेला लोक गिनतात, नाही तर काही खरं नाही. आणि पुन्हा कबीर महाराज म्हणले, कसं म्हणे हाल पैशावाल्याचे? सगळे जण सब पैसे के भाई. म्हणजे हे नावं दिले बरं का, अण्णा आबा दादा, इथलचे प्रमाण आहे. नाही तर मला भीती वाटायला लागली. हे प्रमाण आहेत. सब पैसे के भाई अपना साथी नहीं कोई. अपने पल पल म्हणजे खिशा. कबीर महाराज म्हणले, अपने पल में पैसा हो तो सबही खुशामद करते. जब अपने पर बकत पडेगा तब कोई साथ नहीं चलते. माय बाप बहन जोरू साले जिसको भला किया है वही मीठा न बोले. अपने हाथ पाय रह गए यारो लड़का नजीक न आवे. बडा प्यार जोरू. जोरू म्हणजे बायको, घरचे माणसं, लक्ष्म्या आहे की नाही. बड़ा प्यार जोरू पर वो भे दूसरे पानी बतावे. कहत कबीरा सुन भय साधो करो विचार पुरता. अरे सुनना हो तो सुन दो यारो, नहीं तो खाओ गोता. ऐकायचं असेल तर ऐका, नाहीतर गोता खा म्हणले. जबर हातपाय चांगले आहे तबरच का जात नाही अमरनाथला. आणि लोक म्हणते, बाबा आम्हाला अमरनाथला घेऊन चला. कभा कमराचं हाड गेल्यावर, गुडघ्याच्या वाट्याच्या भुगा झाल्यावर का स्वतःचं वजन उचलून स्वतःला तिकडं चालावं लागतंय. जवळ हे सगळं सिद्ध आहे, परी हात चालावया पाय, परी तू स्वहित आपले पाय. तीर्थयात्रा जाया सुकू नको.
घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. 1810 अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये. तुझ्या चरणाची सेवा मला मिळो म्हणून वारंवार मी जन्म घेईल देवा. मला मोक्ष सुद्धा नको, कारण की मोक्ष घेतला, मोक्ष म्हणजे पुन्हा जन्म नाही, आणि मोक्ष घेतला तर तुझं वारी करायला भेटणार नाही, तुझं स्वरूप पाहायला भेटणार नाही, तुझं कीर्तन भजन काकडा आणि भजन करायला भेटणार नाही देवा. म्हणून मी जन्म घेईन, पुन्हा घेईन, वारंवार घेईल. सगळ्या तीर्थयात्रा करून टाका माझ्या माय माऊल्यांना. तुम्हाला विनंती आहे, तुम्ही केले असेल धन्य आहे. जोडीनं जायचं, मस्त नवऱ्यानं बायकोला घ्यायचं, बायकोन नवऱ्याला घ्यायचं, ट्रॅव्हल्स बुक करायची, ट्रॅव्हल्समध्ये 2 धाम एकदा करून टाकायचे, 2 धाम. ट्रॅव्हल्सनं गेले म्हणजे सगळा भारत पाण्यात येतो. रेल्वेने गेल्यावर मधातले गावं सुटतात. भारतच एवढा सुंदर आहे म्हटलं, एवढा सुंदर आहे की दुसऱ्या देश पाहिजे चेष्टाच करू नका. बाकीचं कल्चर खूप घाण आहे, कुठेही गेले तर काहीतरी घाण भेटल. चांगलं जिथं भेटणार आहे तो एकमेव देश जगाच्या पाठीवर भारत आहे. का? तम देव निर्मितम देशम भारतवर्षम प्रचक्षते. सुभाषितकारांना सांगितलं, हिमालयम समारभ्यम, ज्या भारताचा प्रारंभ हिमालय पर्वतापासून होतो इंदू सरोवरापर्यंत. हिमालयम समारभ्यम तावत यावत इंदू सरोवरम तम देव निर्मितम देशम हिंदुस्तानम प्रचक्षते. तम देव निर्मितम देशम भारतवर्षम प्रचक्षते. ये भारत जो है ना, ये मेरे महादेव ने बनाया है, ये कृष्ण ने बनाया है, ये राम ने बनाया है, ये किसी भी ऐसे वैसे ने नहीं बनाया है. आजकाल लोक कुठंतरी पळून जातात, एखादं आईसलँड विकत घेतात, नको ते स्वतःचाच देश बनवतात. असं नाही म्हटले, हा जो देश आहे म्हटले हा देवानं बनवलेला देश आहे. भारतखंडी नरदेहाची प्राप्ती हे तो भाग्याची संपत्ती. तुकोबरायानं सांगितलं, तुम्ही आम्ही धन्य आहोत की या भारताच्या पवित्र भूमीमध्ये पुन्हा महाराष्ट्रात जन्माला आलो. जस्ट थिंक अबाउट इट. विचार करा बरं, आपण पाकिस्तानमध्ये असतो तर काकडा करता आला असता का आपल्याला, आणि हरिपाठ करता आला असता का, काथा करता आली असती का? ते लोक तरसतात, करता येत नाही. बस 5-10% हिंदू राहिले, तेही तरसायला इकडे भारतात वापस यायला. हे भारताचेच तुकडे वेगळे झाले. महाराष्ट्रामध्ये आलो, ज्ञानोबराय तुकोबराय एकनाथ महाराजांचं तिथे, आणि इथे येऊन जर का आपण करा रे बापानो साधन हरीचे झनी करणीचे करू नका, इथे येऊन जर का आपण भक्ती मार्गाची कास धरत नसू, आपण भक्ती मार्गावर आरूढ होत नसू, आपण भक्ती प्रवीण होत नसू, भक्तीप्रेमी होत नसू, धर्मप्रेमी होत नसू, अध्यात्मप्रेमी होत नसू, भक्ती पिपासू होत नसू, तर काय उपयोग आहे म्हटले या नरदेहाचा? त्या देवराज ब्राह्मणासारखं व्हायचं. शरीराला रोग लागला, लोकांचं धन लुबाडून घरी आणून दिलं, घरी बरं वाटलं, पण जेव्हा याच्या शरीरात रोग आला हे सगळं जागेवर घाण करायला लागलं, लोक म्हणले चला रस्ता पकडा. आता या देवराज ब्राह्मणानं रस्ता पकडला, रस्त्यानं जाऊ लागला. तब्येत बिघडलेली आहे, शरीरामध्ये ज्वार आहे, ताप आहे, आधीच पायी पायी चालता 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 थकून भागून गेला, आणि जीवनामध्ये कधीच हा मंदिराची पायरी चढलेली नाही. फिरत 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 प्रतिष्ठानपूर नावाच्या गावाला आला, आणि त्या प्रतिष्ठानपूर नावाच्या गावामध्ये एक महादेवाचं मंदिर याला दिसलं. हे एवढा हुशार होता की याला महादेवाचं मंदिर म्हणतात, नोय नोय याला मंदिर म्हणतात हे सुद्धा याला माहित नव्हतं. म्हणजे एवढा मोठा पापी होता. सुदैवानं मुझे कुछ खाने को मिलेगा, मुझे नींद लेने को मिलेगी म्हणून मंदिरात गेला. मंदिरात जाऊन बसला, रात्रीची वेळ होती, आणि त्या मंदिरात सुदैवानं शिवमहापुराण कथा चालू होती. सुदैव म्हणावं लागेल याचं, एवढं पाप करू नये, याला मरायच्या आधी कथा ऐकायला भेटते, हे याचं पुण्य म्हणावं लागेल. तिथे शिवमहापुराण कथाकार कथा सांगू लागले, आणि कथा ऐकल्यावर हे झोपलं होतं. लोक म्हणले उठ, काही कळतं का तुला? काय? अरे कथा चालू आहे ना, झोपतो का काय? त्याला उठून बसवलं, आणि शिवमहापुराणाचे दिव्य शब्द त्याच्या कानामध्ये गेले. लाचावले मन लागली से गोडी ते जीवे न सोडी अयसे झाले. ते शिवमहापुराणाची दिव्य रसमयी कथा ऐकून त्याचे गोडी लागली, त्याला मन लाचावलं, मन लालायित हो गया उसका. आणि मग 1 दिवसाची कथा ऐकून याचा पुण्य भाव जागृत झाला, पाप कमी होऊ लागले. यानं 7 दिवसाची कथा ऐकली, कळत न कळत ऐकली. भागवतात लिहिलं प्रकार कोणताही असू द्या, एन केन प्रकारेण, प्रकार कोणताही असू द्या, फक्त भक्ती करा. त्यजोनिया जन भक्ती करा. तुकाराम महाराज म्हणले कशी भक्ती करा? त्यजोनिया जन, लोकाला बाजूला करून भक्ती करा. लोकाला संघ घेतला ना भक्ती करायला, चल रे संघच वाचू, तर त्याचं बी होणार नाही, तुमचं बी होणार नाही. काही लोक म्हणायचे सोबत अभ्यास करू, तर खरं सांगा, खरं सोबत अभ्यास करताय माणूस का गप्पा मारताय सोबत, का मोबाईल पाहताय? त्यजोनिया जन भक्ती करा. हे पाठांतर वगैरे, हे अभ्यास ज्ञान साधना, वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. एका स्वतःच्या रस्त्यानं जा म्हटलं, एक तत्व नाम दृढ धरी म्हणा हरीसी करुणा येईल तुझे ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेशी सद्गत जपे आधी नामा परते तत्व नाही रे अन्यथा वायाने पंथ जाशील झाली. ज्ञान देव मौन जप माळ अंतरी धरोणी श्री हरी जपे सदा. उगच म्हणाले का ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये, एक तत्व नाम दृढ धरी म्हणा.
एका तत्वानं एकट्यानंच जायचं. साधना जपतप करताना कोणालाच न्यायचं नाही, नाही तर ते वांदे होऊन जातील. तुम्हाला साधणार नाही म्हणले ती गोष्ट. हे देवराज ब्राह्मण एकटंच गेलं तर पापी होतं. जाने वाला था यमलोक लेकिन चला गया शिवलोक. यही तो करुणाकर शंकर की कृपा है, यही तो अनुकंपा है भोलेनाथ की. जीव कितना पापी है मेरे भोलेनाथ नहीं देखते. जन अनन्य हृदयानं भक्तियुक्त करणानं शंकराची कथा श्रवण केली आहे. या पाप्याने एकदाच कथा ऐकली मारताना, इच्छा नसताना शिवलोकाला गेला. मग तुम्ही आम्ही जर का गोडीनं नादर आहे, चांगलं आहे, सुंदर आहे असं म्हणून जर का कथा वारंवार ऐकत राहिली, अंतिम श्वासही आपला कथा कीर्तन भजन पूजन करता करताच गेला पाहिजे. वारीमध्ये जाताना मरण यावं. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारुळी आनंदे ध्वजे कुंचे गरुड टके श्रंगारणिके करुणी तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा. 1915 भंगाचा नंबर. पंढरीचा महिमा देता अनेक उपमा. ऐसा देव नाही कोठे, ऐसा ठाम नाही कोठे, देव उभा उभी भेटे. 88 अभंगाचा नंबर 88. असा देवच नाही म्हणले कुठे. त्याला तिथं जाताना म्हणावं देवा तुझ्या रस्त्यात मला मरण दे. काशीमध्ये तुम्हाला माहिती आहे काशीत मरण्याची इच्छा करतात. यदि कोई पुण्य कर्म करना है तो जा काशी में जाकर के रह लो और वहां पे मर जाओ. क्यों? क्योंकि कर्मस्य कर्षति सा नाम काशी ही. पाप कर्माचं जी कर्षण करते, पाप रूपी कर्माला जी कापते आणि मोक्षाला पाठवते तिला काशी असं म्हटलेलं आहे. माझ्या मावल्यांनो नीट लक्ष द्या. माझ्या बंधूंनो, पक्षी जरी मेला, मुंगी मेली, मुंगळा मेला, नाही कुत्र जरी काशीला मेला तरी मोक्षाला जातं. अशी त्याला अविमुक्त काशी असं म्हटलेलं आहे. कुत्र जरी मेलं तर मोक्षाला जातं. माणसं मेल्यावर का जाणार नाही? पण त्या भोलेनाथाची इच्छा असली पाहिजे ना की कोणाला काशीमध्ये मरून घ्यायचं. मग भोलेनाथ इच्छा करे हमारे जीवन में कर्म ही ऐसा होने चाहिए कि भोलेनाथ की इच्छा हो कि हमारा जैसा सद्भक्त काशी में जाए और काशी में जाकर के उसकी अंत यात्रा निकले. तत्क्षण मुक्त हो जाएगा वो जीव. उसमें कोई दो राय नहीं है, कोई संदेह नहीं है. देवराज नावाचा ब्राह्मण कथा ऐकून मिळाला. कथा ऐकून मिळाला. याला घ्यायला यमाचे दूत आले. बरोबर येणारच आहे ना, त्यांचं गिरायक ते. एकदाही भोजन पूजन कीर्तन नाही तिकडेच जाणार होतं ते. यम धर्म सांगे दूत तुम्हा नाही ते सत्ता जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचं नका जावता या गावा नाम धारकाच्या शिवा. कधी हरिपाठ काकडा मंदिरच कशाला म्हणते येत माहित नाही. हरिपाठ काकडा ग्रंथ सोडूनच द्या. भगवान शंकराची कथा हृदयाचे कान करून ऐकली. शंकरानं विमान पाठवलं आणि विमानामध्ये हा बसला शिव लोकाला गेला. एवढा अधिकार आहे या शिव महापुराण कथेचा. म्हणून या देवराजानं तर पाप करून कळत न कळत बिमार झाल्यावर मरायची आधी कथा ऐकली. आपण तरुणपणामध्येच कथा ऐकून घ्यावी. जसं ध्रुवानं ऐकली आहे, प्रल्हादानं ऐकली आहे असं म्हणू नका. लहान पोराला आज सकाळी आम्ही रियाज करत बसलो, सगळेजण आलो. ते आमचं लहान पोरग 2 वर्षाचं माईक घेऊन आरत्या गिरत्याला पोराकडून तीच अपेक्षा आहे ना. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा साधावया पांडुरंगा. पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तूची जाणे. परिपूर्ण झाला पाहिजे माणूस. अशी ही शिव महापुराण कथा. आज की कथा यहाँ पर विश्राम लेती है. पार्वते पतये हर हर महादेव की जय. शिव महापुराण भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय.